ही दृश्य आपण पाहतोय, ही दृश्य आहेत पुण्यातील. पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. राज्यात एकीकडे उन्हाचा पारा वाढत चाललाय तर दुसरीकडे पुण्याच्या वातावरणात मोठा बदल झालाय. अचानक पुणे ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडलाय. पुण्यातील जुन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. अचानक झालेल्या पावसामुळे पिकं पाण्यात वाहून गेलेली आहेत. या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहू शकता. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मडपांगरी या गावामध्ये ढगफुटी सदृश्य अवकाळी पाऊस झालाय. या पावसामुळे शेतात तळ्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे, तर काही भागात शेतांमधून पाण्याचे लोंढे वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेताला चोड्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. या जोराच्या अवकाळी पावसानं शेती पिकांबरोबरच शेती शिवारांचं देखील मोठं नुकसान झालेलं असून आंब्याच्या झाडांच्याही कैऱ्या मोठ्या प्रमाणात खाली पडल्यानं नुकसान झालंय. नगर कल्याण महामार्गावर असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील वटखळ, पांगरी, मड या ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सायंकाळी 4 ते 5:15 या सव्वा तासामध्ये पाऊस पडलेला आहे. अवघ्या काही तासांमध्ये पावसानं धुमशान घातलाय. अचानक झालेल्या या पावसामुळे बाजरी, कांदा, टोमॅटो या प्रमुख पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. उन्हाळी बाजरीचे उभे पीक अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे. तसंच हिंजवडीमध्ये देखील पावसानं आपली हजेरी लावलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पुण्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसं आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हीच बातमी जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर HPN मराठी न्यूज या इन्स्टा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.